या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 भन्नाट व्यवसाय सांगणार आहे जे तुम्ही फक्त 9,000 रुपयात सुरू करू शकता। पहिला बिझनेस तुम्ही घर बसल्या तुमच्या मोकळ्या वेळेत करू शकता जर तुम्ही नवनवीन गोष्टी शिकायला तयार असाल आणि जर तुम्ही नियमितपणे काम करू शकत असाल तर हा व्यवसाय तुम्ही करू शकता। लक्षात ठेवा, मोठं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर सुरुवात छोट्यापासूनच करावी लागते। लोक नेहमी म्हणतात की थोडं स्थिर झालो की मग सुरू करतो, पण खरं सांगायचं तर स्थिरता कधीच येत नाही, ती निर्माण करावी लागते। आणि म्हणूनच तुम्ही आज पहिली स्टेप घेतली तर हे 2 साधे बिझनेस तुमचं आयुष्य बदलू शकतात। या YouTube चॅनलवर आम्ही बिझनेस आयडियाची एक सिरीज सुरू केली आहे। यातून तुम्हाला हजारो नवनवीन बिझनेस आयडिया नियमितपणे मिळत राहतील। त्यामुळे या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करून ठेवा, कारण हजारो बिझनेस आयडियापैकी एखादी जरी बिझनेस आयडिया तुम्हाला आवडली तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल। हे दोन्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या दुकानाची किंवा मशीनची गरज नाही। जसं मी आधी सांगितलं की पहिला व्यवसाय तुम्ही अगदी घर बसल्या करू शकता, त्यासाठी तुम्हाला कुठं बाहेर जाण्याची देखील गरज नाही। हा एक असा व्यवसाय आहे ज्यात तुम्ही एकदा काम केलं तर पुढचे अनेक महिने यातून तुमची कमाई होत राहील। हे काम कसं करायचं ते तुम्ही अगदी फ्री मध्ये शिकू शकता आणि ते कुठं शिकायला मिळेल ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। हा व्यवसाय करून अनेक लोकांनी खूप चांगले पैसे कमवले आहे आणि तुम्ही देखील या संधीचा नक्कीच विचार करू शकता। दुसरा व्यवसाय हा सुरू करायला अतिशय सोपा आहे आणि वाटतो देखील खूप साधा, पण त्यातून खूप चांगली कमाई होऊ शकते। दुसऱ्या व्यवसायातील प्रोडक्ट खूप प्रसिद्ध आहे आणि त्याला मार्केटमध्ये तुफान मागणी असते। कमाई होण्यासाठी तुम्हाला खूप वाट बघत बसावी लागणार नाही, तर डेली कस्टमर मिळतील आणि डेली पैसे येत राहतील। अनेक वेळेस लोक स्टॉक घेऊन ठेवतात पण त्याची लवकर विक्री होत नाही आणि म्हणूनच मग गुंतवलेले पैसे अडकून पडतात। पण यात तसं होत नाही, इथं गुंतवणूक देखील कमी लागते आणि पैसा देखील खेळता राहतो। त्यामुळे तुम्ही देखील या संधीचा फायदा नक्कीच घेऊ शकता। या व्हिडिओत आपण या दोन्ही व्यवसायाची पुढील माहिती बघणार आहे। हे दोन्ही व्यवसाय नेमके कोणते आहे आणि कशामुळे यांना एवढी चांगली मागणी आहे, कशा पद्धतीने तुम्ही हे व्यवसाय फक्त 9,000 रुपयात सुरू करू शकता, कस्टमर कसे मिळवायचे ते देखील आपण बघणार आहे आणि अजूनही बरीच महत्त्वाची माहिती। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजच्या काळात प्रत्येकाला यश हवं असतं, पण प्रॉब्लेम असा आहे की ते यश त्यांना एकदम झटपट हवं असतं आणि इथंच बहुतेक लोक चुकतात। कारण बिझनेस म्हणजे काय पैसे कमवण्याचा शॉर्टकट नव्हे, तर तो एक प्रवास आहे जिथं प्रत्येक दिवस तुम्हाला काहीतरी नवीन शिकवत असतो। बहुतेक लोकांना पहिल्याच दिवशी परिणाम हवा असतो आणि ते काय होत नाही, त्यामुळे लोक निराश होतात आणि हार मानतात। पण जर तुम्हाला चांगले परिणाम हवे असतील तर तुमच्या अंगात सातत्य असलं पाहिजे, ज्याला इंग्लिशमध्ये कन्सिस्टन्सी असं म्हणतात। बरेच लोक मोटिवेशनल व्हिडिओज बघतात ज्यामुळे त्यांच्या अंगात बिझनेस करायचा उत्साह नक्कीच येतो, पण ते मोटिवेशन जास्त दिवस टिकत नाही। लक्षात ठेवा, नुसतं मोटिवेट होऊन दिवस बदलत नाही, पण शिस्तबद्ध पद्धतीने आणि सातत्याने काम केलं तर नुसता दिवस नाही तर सगळं आयुष्य बदलतं। कोणताही बिझनेस सुरू करताना 2 गोष्टींची खूप गरज असते, एक म्हणजे संयम आणि दुसरं म्हणजे सातत्य। अनेक लोकांना असं वाटतं की त्यांचं काम खूप छोटं आहे, पण जर तुम्ही रोज थोडं थोडं पुढे जात राहिलात तर कितीही छोटं काम असो ते एक दिवस मोठं रूप घेणारच। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या काळात छोटं काम करणं म्हणजे मागं राहणं नाही, उलट आज अशा अनेक छोट्या गोष्टी मोठ्या ब्रँड बांधताना तुम्ही पाहिल्या असतील। छोट्या स्तरावर सुरुवात केल्यामुळे हळूहळू लोकांचा विश्वास संपादन करता येतो आणि भविष्यात मोठा ब्रँड बनल्यावर त्याचा खूप फायदा होतो। म्हणून बिझनेस सुरू करताना मोठं स्वप्न बाळगा, पण सुरुवात लहान आणि प्रामाणिक ठेवा। अनेक लोक फक्त वाट बघतात, योग्य वेळ, योग्य परिस्थिती, योग्य संधी, पण लक्षात ठेवा योग्य वेळ कधीच येत नाही, ती निर्माण करावी लागते। तर चला बघूया आपली पहिली बिझनेस आयडिया नेमकी काय आहे। जगात 5 बिलियन पेक्षा जास्त लोक इंटरनेटचा वापर करतात। तुम्हाला गुगल माहीतच असेल, या गुगलवर रोज 8.5 बिलियन पेक्षा जास्त सर्चेस होतात, म्हणजे जगाची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षाही जास्त सर्चेस यावर होतात। आजकाल जवळपास प्रत्येक क्षेत्रात गुगलचा वापर केला जातो, अनेक क्षेत्रात तर त्याच्याशिवाय कामच होत नाही। समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती हवी आहे, मग तुम्ही सगळ्यात आधी काय कराल? तुम्ही सगळ्यात आधी गुगलवर जाल आणि ज्या गोष्टीची माहिती हवी आहे त्याच्याशी संबंधित शब्द गुगलच्या सर्च बारमध्ये टाईप कराल आणि सर्चच्या आयकॉनवर क्लिक करताच तुमच्या समोर वेबसाईटची एक लिस्ट येईल। तुम्ही त्यापैकी एका वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करता आणि तुम्हाला हवी असलेली माहिती त्या ठिकाणी मिळवता। वेबसाईटवर अनेक गोष्टी असतात, जसे की आर्टिकल असतात, व्हिडिओज असतात, ई-कॉमर्स वेबसाईटवर प्रॉडक्ट असतात जे तुम्ही खरेदी करू शकता। ब्लॉग हा वेबसाईटचाच एक प्रकार आहे,
ज्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आणि आर्टिकल लिहिलेले असतात, म्हणजे यावर एखाद्या टॉपिकची माहिती दिलेली असते. तुम्ही देखील तुमचा स्वतःचा ब्लॉग तयार करू शकता आणि त्यातून चांगली कमाई सुरू करू शकता. जवळपास कोणत्याही विषयावर तुम्ही तुमचा ब्लॉग तयार करू शकता, जसे की फायनान्स, टेक्नॉलॉजी, फॅशन, हेल्थ, फिटनेस, कुकिंग. यामध्ये तुम्हाला एक ब्लॉग किंवा वेबसाईट बनवायची असते आणि त्यावर वेगवेगळे माहितीपूर्ण आर्टिकल लिहायचे असतात. पण हे काम नेमकं करायचं कसं? आता हे अशा प्रकारचे ब्लॉग बनवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त टेक्निकल नॉलेज किंवा कोडिंग माहीत असण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही वर्डप्रेस सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून ब्लॉग तयार करू शकता. यूट्यूबवर सर्च केल्यावर याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. लक्षात घ्या, या कामामध्ये एका रात्रीत सक्सेस मिळत नाही. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करून बघाव्या लागतील. मी तुम्हाला रेकमेंड करेल की हे काम तुम्ही पार्ट टाइम मध्ये सुरू करावं. रोजचे 1 ते 2 तास जरी तुम्ही याला दिले तरी पुष्कळ आहे. यातून तुम्ही गुगल ॲडसेन्स, ॲफिलिएट मार्केटिंग, प्रॉडक्ट और सर्व्हिस सेलिंग अशा अनेक मार्गांनी कमाई करू शकता. अनेक लोक यातून चांगले पैसे कमवत आहे आणि तुम्ही देखील या संधीचा फायदा घेऊ शकता. तर हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला अंदाजे काय काय लागेल? तर एक स्मार्टफोन किंवा लॅपटॉप, इंटरनेट कनेक्शन आणि ब्लॉग बनवण्यासाठी डोमेन आणि होस्टिंग. तर चला बघूया आपली दुसरी बिझनेस आयडिया नेमकी काय आहे. तर हा व्यवसाय सुरू करण्याआधीच तुम्हाला एक महत्त्वाचं काम करून ठेवायचं आहे. ते म्हणजे तुमच्या शहरातील काही वर्दळीची ठिकाणं तुम्हाला शोधून काढायची आहे, कारण या दुसऱ्या बिझनेससाठी याची गरज तुम्हाला पडणार आहे. तर भारतात एक असा बिझनेस आहे त्याचं मार्केट कधी कमी झालं नाही, उलट वर्षानुवर्षे वाढतच चालला आहे. दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत लाखो लोक या प्रॉडक्टचा वापर करतात. काहींच्या दिवसाची सुरुवात याच्याशिवाय होत नाही. काहींना ऑफिसमध्ये काम करतानाची गरज पडते, तर काहींना मित्रासोबत वेळ घालवताना. एका आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी सुमारे 1.2 बिलियन किलो इतक्या प्रमाणात या प्रॉडक्टचं सेवन केलं जातं आणि त्याचं मार्केट हजारो कोटींचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रात नवीन लोकांसाठी अजूनही मोठी संधी आहे, कारण ग्राहक वाढतायत आणि त्यांची डिमांड देखील वाढत आहे. या बिझनेसची सुरुवात करायला तुम्हाला ना मोठं दुकान लागतं ना मोठं भांडवल. तर बिझनेस आहे चहाचा. प्रॉडक्ट काही नवीन नाहीये, पण बिझनेस करायची पद्धत मात्र नवीन आहे. भारतामध्ये जवळपास प्रत्येक जण चहा पितो आणि म्हणूनच मार्केटमध्ये चहाला प्रचंड मागणी असते. तुम्ही अतिशय कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता. चहा बरोबरच तुम्ही मसाला दूध देखील विकू शकता. एखाद्या चांगल्या वर्दळीच्या भागात तुम्ही तुमचा चहाचा स्टॉल लावू शकता आणि हे काम सुरू करू शकता. बिझनेसमध्ये नाविन्य निर्माण करण्यासाठी तुम्ही भारतीय आयुर्वेदिक किंवा हेल्दी चहा बनवू शकता. त्याचबरोबर आजकाल गुळाचा चहा देखील खूप प्रसिद्ध होत आहे. हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला अंदाजे काय काय लागेल? चहा बनवण्यासाठी आवश्यक असलेलं सामान आणि भांडे, गॅस किंवा शेगडी, टेबल, एखादी मोठी छत्री आणि काही खुर्च्या, पाणी, तसेच काही ग्लास, एखादं पोस्टर किंवा बॅनर आणि एक बेसिक फूड लायसन्स. म्हणजे अतिशय कमी भांडवलात याची सुरुवात केली जाऊ शकते. लोकांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही स्टॉल समोर एखादा मोठा चहाचा ग्लास किंवा किटली अशा प्रकारचं काही दृश्य निर्माण करू शकता, ज्याने लोकांचं लक्ष वेधलं जाईल. मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशल मीडियाचा देखील वापर करू शकता. थोडीशी क्रिएटिव्हिटी वापरून काही युनिक पोस्ट तुम्ही करू शकता. शहरातील प्रसिद्ध लोकांना स्टॉलवर बोलावून त्यांच्यासोबत फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करू शकता, ज्याने नवीन कस्टमर आकर्षित होतील. सुरुवातीला लोकांना फ्री मध्ये चहा पाजू शकता, कारण फ्री म्हटलं की लोक धावत पळत येतात आणि हीच तुमच्यासाठी खूप मोठी संधी राहू शकते, कारण याने तुम्ही तुमच्या चहाची क्वालिटी आणि टेस्ट लोकांपर्यंत पोहोचवू शकता, ज्याने लोक भविष्यात देखील तुमच्याकडे येतील. भविष्यात चहा सोबत तुम्ही इतर काही खाद्यपदार्थ देखील विकू शकता, जसे की नाश्ता, कारण याने तुमची कमाई वाढण्यास तुम्हाला मदत होईल. या बिझनेसमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्टॉलचं लोकेशन खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही जी लिस्ट आधी बनवली होती तिचा योग्य अभ्यास करा आणि एक चांगलं वर्दळीचं ठिकाण स्टॉलसाठी निवडा. अनेक लोकांनी छोट्या स्तरावर सुरुवात करून आज मोठे मोठे ब्रँड उभे केले आहे. तुम्ही जर योग्य पद्धतीने काम केलं तर तुम्ही देखील यात चांगलं यश मिळवू शकता. अशाच अजून वेगवेगळ्या बिझनेस आयडिया जाणून घ्यायच्या असतील तर स्क्रीनवर जो व्हिडिओ आहे त्यावर क्लिक करा.